आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली योग्य भूमिका बजावून यशस्वीपणे आपले कर्तृत्व जगाला दाखवून आई, बहीण, पत्नी, मुलगी आणि मैत्रीण अशा विविध पुरुषांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या समस्त स्त्रीवर्गाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अध्यक्ष, सचिव, खजिनदार, कार्याध्यक्ष, सर्व सहसचिव, सहसेक्रेटरी, सर्व सदस्य, कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन सीटू संलग्न. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा 14वा दीक्षांत समारंभ मंगळवार दिनांक 10 मार्च 2026 रोजी संपन्न होत आहे. कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या दीक्षांत समारंभासाठी जागतिक कीर्तीचे लाईफ कोच, प्रेरणादायी वक्ते आणि BAPS स्वामीनारायण संस्थेचे पूज्य डॉक्टर ज्ञानवत्सल स्वामी प्रमुख अतिथी असून ते दीक्षांत भाषण करतील. डी.वाय. पाटील हॉस्पिटल, कदमवाडी येथील मैदानावर सायंकाळी 5 वाजता या समारंभाला सुरुवात होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी कुलसचिव डॉक्टर V.B. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी आदी उपस्थित होते. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची स्थापना 2005 साली झाली. विद्यापीठाने शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून NAC A++ व QS गेज डायमंड अशी सर्वोच्च मानांकने प्राप्त केली आहेत. NIRF रँकिंगमध्ये विद्यापीठाने उच्च स्थान प्राप्त केले आहे. PhD प्राप्त झालेले बहुसंख्य विद्यार्थी देश-विदेशात संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. वैद्यकीय, परिचारिका, भौतिक उपचार व औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे शेकडो विद्यार्थी आरोग्य व पूरक सेवेत कार्यरत आहेत. विद्यापीठात सातत्याने नवनवीन संशोधन सुरू असल्याची माहिती डॉक्टर शर्मा यांनी यावेळी दिली. कुलसचिव डॉक्टर V.B. भोसले यांनी पदवीदान कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. ते म्हणाले, पूज्य डॉक्टर ज्ञानवत्सल स्वामी यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर परमपूज्य प्रमुख स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले जीवन अध्यात्म आणि समाजसेवेसाठी अर्पण केले. स्वामीजींची प्रभावी व प्रेरक विचार आणि ओजस्वी वक्तृत्व शैली यामुळे जगभरातील असंख्य लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडले आहे. गेल्या 30हून अधिक वर्षांमध्ये त्यांनी 15पेक्षा अधिक जीवन विकास विषयक व्याख्याने दिली असून 30हून अधिक देशांमध्ये लाखो व्यक्ती व नेत्यांना प्रेरित केले आहे. नेतृत्व, तणाव व्यवस्थापन, नैतिक मूल्ये, कौटुंबिक संस्कार, टीमवर्क आणि सर्वांगीण यश या विषयावर त्यांचे मोलाचे मार्गदर्शन विशेष प्रभावी ठरले आहे. ते एक लोकप्रिय स्तंभ लेखक असून अनेक दैनिकांमध्ये त्यांचे साप्ताहिक लेख प्रसिद्ध होतात. जागतिक स्तरावर सोशल मीडियावरही त्यांची प्रभावी उपस्थिती आहे. ते एक नामवंत लेखक देखील आहेत. अमेरिका आणि कॅनडा येथील विविध शासकीय संस्थांनी त्यांना अनेक प्रतिष्ठित सन्मानपत्रे आणि गौरव प्रदान केले आहेत. 13व्या दीक्षांत समारंभात एकूण 741 विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर पदवी प्रदान केली जाणार आहे. यावेळी 17 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने गौरवण्यात येणार असून 14 विद्यार्थ्यांना PhD पदवीने सन्मानित केले जाणार आहे. विद्यापीठाचे माजी प्राध्यापक डॉक्टर जागीरदार डॉक्टर विनय वाघ आणि डॉक्टर मिलिंद सबनीस यांच्या नावाने पारितोषिके दिली जाणार आहेत. संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉक्टर तन्वी संजय देसाई यांना डी.वाय. पाटील विद्यापीठाकडून सुवर्ण पदक जाहीर करण्यात आल्याची माहिती परीक्षा नियंत्रक अभय जोशी यांनी दिली. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.